नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी टुडे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो पहा, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा एमपीएससी साठी असणारे किंवा राज्यसेवा गट ब आणि गट क यासाठी सर्व विषयावर आधारित असणारे काही आपण महत्त्वाचे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडी ह्या ज्या असणार आहेत पहा, ह्या 2021 आणि 2020 मधील काही इम्पॉर्टंट आणि ठळक माहिती असणार आहेत। कारण 2019 पासूनच्या ज्या काही करंट अफेअर्स आहेत आपण या चॅनलवरती आपण डेली आपण पोस्ट करणार आहोत। मित्रांनो या व्हिडिओमध्ये पहा, एकूण आपण 100 प्रश्न घेणार आहोत। किती? 100 प्रश्न घेणार आहोत, ते पण पूर्ण त्यांच्या संदर्भ आणि विश्लेषणासहित आपण घेणार आहोत। आपल्याला जर या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याला जाऊन आपण जॉईन करा, म्हणजे तुम्हाला या व्हिडिओची पीडीएफ नक्की मिळणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कोणत्या दिवशी भारतामध्ये सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा केला जातो? पहा, खालीलपैकी असा कोणता दिवस आहे की त्या दिवशी आपल्या भारतामध्ये सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जातो? मित्रांनो, हे जे काही आपल्याला राष्ट्रीय दिन आहेत किंवा जे काही जागतिक दिनविशेष आहेत त्यावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याचीही लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर पहा, सशस्त्र सेना ध्वज दिन हा जो आहे भारतामध्ये आपल्या 7 डिसेंबर या दिवशी साजरा करण्यात येतो। लक्षात ठेवायचे, 7 डिसेंबर काय आहे? सशस्त्र सेना ध्वज दिन। पर्याय क्रमांक 2। तर पहा, प्रश्न दुसरा आहे, कोणती व्यक्ती 57व्या ज्ञानपीठ पुरस्काराची विजेता ठरलेली आहे? पहा, पुरस्कार यावरही महत्त्वाचे प्रश्न असतात मित्रांनो। तर कितवा आहे 57वा ज्ञानपीठ पुरस्कार, याची विजेता कोण ठरलेली आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 दामोदर मौजो हे जे आहेत हे 57व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेता ठरलेले आहेत। लक्षात ठेवायचे, नीलमणी फुकन ज्युनियर ते जे आसामी कवी आहेत हे 56व्या, पहा 56वा जर विचारला आपल्याला तर कोण आहेत? नीलमणी फुकन ज्युनियर हे जे आहेत हे एक आसामी कवी आहेत आणि हे 56व्या ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते ठरले होते। आणि 57व्या कोण आहेत? दामोदर मौजे। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। आणि दामोदर मौजे हे कोण आहेत? पहा, कोकणी कादंबरीकार आहेत दामोदर मौजे। तर पहा, प्रश्न तिसरा आहे, कोणत्या संस्थेने कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे? पहा, कोणता शीर्षक म्हणजे कोणतं टायटल असणारा हे आहे प्रसिद्ध अहवाल आहे? कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती। आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 तर नीती आयोगाद्वारे हा जो अहवाल आहे हा प्रसिद्ध केलेला आहे। लक्षात ठेवायचे, नीती आयोगाने किती 6 डिसेंबर 2021 रोजी कचरा निहाय शहरे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनातील जी सर्वोत्तम पद्धत आहे या असं टायटल असणारा एक अहवाल प्रकाशित किंवा प्रसिद्ध केलेला आहे। पर्याय क्रमांक 3 नीती आयोग। प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणत्या कंपनीचा SIPRI एक प्रकारे आपण त्याला सिप्री म्हणू शकतो, या संस्थेच्या अहवालामध्ये प्रकाशित शस्त्रास्त्रे, लष्करी विमाने आणि उपकरणे बनवणाऱ्या अग्रगण्य 100 जागतिक कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 वरील सर्व। वरील सर्व म्हणजे काय काय आहे? हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय आयुध निर्माणी मंडळ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या तिघांचाही समावेश करण्यात आलेला आहे। पहा मित्रांनो, सिप्री याचा फुल फॉर्म काय आहे लक्षात ठेवायचे, आपल्याला कधी कधी प्रश्न विचारू शकतात, जरी प्रश्न नाही विचारला तर आपल्याला माहिती पाहिजे। तर पहिला आहे पहा, स्टॉकहोम इंटरनॅशनल। लक्षात ठेवायचंय SIPRI। तर पहा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस अँड रिसर्च इन्स्टिट्यूट हे जे आहे हे सिप्री असं एक पद्धतीचं नाव आहे। याच्या अहवालामध्ये पहा प्रकाशित काय काय केलेलं आहे? शस्त्रास्त्रे, लष्करी विमाने आणि उपकरणे ज्या काही बनवणाऱ्या किंवा तयार करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या 100 जागतिक कंपन्यांमध्ये भारतातील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, पहा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, भारतीय आयुध निर्माणी मंडळ आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांचा या 3 कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे। तर पहा, प्रश्न 5वा आहे, कोणत्या अंतराळ केंद्रावरून नासा या संस्थेने 7 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन ही जी मोहीम आहे ही प्रक्षेपित केलेली आहे? पहा मित्रांनो, तंत्रज्ञानावरील इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर खालीलपैकी असं कोणतं अंतराळ केंद्र आहे की त्यावरून कोणी नासा संस्थेने कधी केलेलं आहे? 7 डिसेंबर 2021 रोजी त्यांचं लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन ही जी मोहीम आहे ही प्रक्षेपित केली आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 केप कॅनबेरल स्पेस फोर्स स्टेशन यावरून नासा या संस्थेने 7 डिसेंबरला एक त्यांची मोहीम सुरू केली आहे। मोहिमेचं नाव आहे पहा, लेझर कम्युनिकेशन रिले डेमॉन्स्ट्रेशन। मित्रांनो, हे जे आहे हे महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। आणि ही जी मोहीम आहे पहा, तर ह्या मोहिमेद्वारे काय करणार आहेत? अंतराळातून जी पृथ्वीवर माहिती प्रसारित करण्यासाठीच्या भविष्यातील जे संप्रेषण आहे या पद्धतीमध्ये क्रांती घडून येऊ शकते असं नासाचं म्हणणं आहे। त्यामुळे ही जी मोहीम आहे ही सुरू करण्यात आली आहे। पर्याय क्रमांक 1। तर प्रश्न 6वा आहे, कोणती व्यक्ती इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्टोरल असिस्टन्स याच्या सल्लागार मंडळात सामील झालेली आहे? मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील।
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 सुनील अरोरा. लक्षात ठेवायचे सुनील अरोरा हे जे आहेत कोणती व्यक्ती आहे म्हणजे कोण सुनील अरोरा हे जे आहेत इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंट याचे जे सल्लागार मंडळ आहे यामध्ये त्यांची नियुक्ती किंवा ते सामील झालेले आहेत. तर लक्षात ठेवायचे भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त आहेत पहा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते पण माजी आहेत सुनील अरोरा हे जे आहेत हे स्टॉकहोम येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर डेमोक्रेसी अँड इलेक्ट्रोल असिस्टंट म्हणजेच IDEA याच्या सल्लागार समितीमध्ये म्हणजे सल्लागार जी समिती आहे किंवा मंडळ आहे यामध्ये ते सामील झालेले आहेत सुनील अरोरा. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा आहे कोणत्या संस्थेने 7 डिसेंबर 2021 रोजी सी इज अ चेंजमेकर या नावाने एक राष्ट्रव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे. पहा कोणता कार्यक्रम आहे शी इज अ चेंजमेकर कधी केला आहे 7 डिसेंबर 2021 ला. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय महिला आयोगाद्वारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो राष्ट्रीय महिला आयोग म्हणजे NCW यांनी 7 डिसेंबर कधी 7 डिसेंबर 2021 या रोजी पहा सी इज अ चेंजमेकर या नावाने एक राष्ट्रव्यापी क्षमता बांधणी कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रीय महिला आयोगाने. प्रश्न क्रमांक 8 आहे कोणत्या खंडामध्ये फ्लॅटबिल फ्लायकॅचर असे नाव देण्यात आलेली नवीन पक्षी प्रजाती शोधली गेली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 दक्षिण अमेरिका या खंडामध्ये. तर पहा मित्रांनो अमेरिका खंडाच्या दक्षिण भागामध्ये फ्लॅटबिल फ्लायकॅचर असं नाव देण्यात आलेली एक नवीन पक्षी प्रजात आहे ती शोधलेली आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 9 आहे कोणत्या देशाने 1 जानेवारी 2022 रोजी 4 दिवस आणि निम्मा दिवस असं नवीन कामकाज आठवडा अंमलात आणणार आहे. पहा मित्रांनो इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण हा 2022च्या करंट अफेअर्सवर देखील महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो. तर खालीलपैकी असा कोणता देश आहे की त्या देशामध्ये 1 जानेवारी 2022 या रोजीपासून 4 दिवस आणि निम्मा दिवस असं नवीन कामकाजाचा आठवडा जो आहे तो सुरू केला जाणार आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE. त्याला आपण पहा कधी कधी मिस्टेकमध्ये आपण त्याला दुबई असं म्हणतो पण दुबई हे जे आहे हे त्यामधील एक शहर आहे UAE मधलं आणि संयुक्त अरब अमिराती असं त्याचा फुल फॉर्म आहे. या देशामध्ये काय केलेलं आहे की 1 जानेवारी पासून लक्षात ठेवा 1 जानेवारी 2022 पासून 4 दिवस आणि निम्मा दिवस असं त्यांचं नवीन कामकाज त्यांनी आणलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे 7 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आलेल्या व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज टू इयर क्षेपणास्त्र याच्या संदर्भामधील विधाने विचारात घ्यायची आहेत. आपल्याला 2 विधानं दिलेली आहेत त्यामधील पहिलं म्हणजे ए विधान आहे पहा प्रक्षेपणाचे आयोजन संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने केले होते. त्यातील जो दुसरं विधान आहे ते आहे पहा ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी क्षेत्रात याची चाचणी घेतलेली आहे. तर यामधील आपल्याला चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 एकही चुकीचं नाही. लक्षात ठेवायचे जे दोन्ही विधान आहेत हे दोन्हीही विधाने बरोबर दिले आहेत त्यामुळे जे पर्याय क्रमांक 4 आहे चुकीचं विधान कोणतंच नाही एकही नाही हे आपलं उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे काय आहे DRDO यांनी 7 डिसेंबर 2021 पहा 7 डिसेंबर 2021 रोजी ओडिशाच्या किनाऱ्याजवळील चांदीपूर या ठिकाणी एकात्मिक चाचणी क्षेत्रामध्ये व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू इयर क्षेपणास्त्र याची चाचणी घेतलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असणार आहे. दोन्हीही जे विधान आहेत ते बरोबर विधान आहेत. प्रश्न क्रमांक 11 आहे कोणत्या देशाने चक्रीवादळाचे जवाद असे नामकरण केले होते. पहा नुकतंच झालेलं जे जवाद नावाचं चक्रीवादळ आहे जवाद याचं जे नामकरण आहे म्हणजे हे जवाद नाव आहे हे कोणत्या देशाने ठेवलेलं होतं. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सौदी अरब या देशाने ठेवलेलं नाव आहे जवाद आणि भारतीय हवामान विज्ञान विभागानुसार म्हणजे IMD नुसार 4 डिसेंबर 2021 पहा 4 डिसेंबर 2021 रोजी बंगालच्या उपसागरावर आणि आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीला एक समांतर असलेला प्रदेश आहे तर त्या ठिकाणी एक वादळ तयार झालं होतं त्याला जवाद नाव असं देण्यात आलं होतं आणि जवाद हे जे आहे हे नाव सौदी अरब या देशाने दिलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे कोणत्या राज्यामध्ये प्रोजेक्ट REHAB म्हणजे मधमाशांचा उपयोग करून हत्ती मानव हल्ले कमी करणे याची अंमलबजावणी केली जात आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर आसाम या राज्यामध्ये. तर पहा मित्रांनो कर्नाटक नंतर आता आसाम राज्यामध्ये म्हणजे सुरुवातीला कर्नाटकमध्ये होतं यानंतर कर्नाटक नंतर आसाम या राज्यामध्ये REHAB म्हणजेच मधमाशांचा उपयोग करून हत्ती मानव हल्ले जे आहेत हे कमी करणे याची अंमलबजावणी जी आहे ती केली जात आहे आसाममध्ये. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे कोणती संस्था पुनीत सागर अभियान अंतर्गत समुद्रकिनारे प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवत आहे.
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 राष्ट्रीय छात्र सेना. लक्षात ठेवायचे मित्रांनो, राष्ट्रीय छात्र सेना हे जे आहे हे संपूर्ण डिसेंबर 2021 पहा डिसेंबर 2021 जो महिना असणार आहे या महिन्यामध्ये पुनीत सागर अभियान याच्या अंतर्गत समुद्र किनाऱ्यावर जे काही प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून मुक्त करण्यासाठी एक देशव्यापी मोहीम ही राबवत आहेत राष्ट्रीय छात्र सेना. पर्याय क्रमांक 4. तर पहा प्रश्न 14वा आहे. 3 डिसेंबर 2021 रोजी चीनने डॅश येथून त्यांची पहिली $6 अब्ज खर्च करून उभी केलेली सीमापार BRI ट्रेन सेवा कार्यरत केली आहे. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 लाओस. पहा लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर 3 डिसेंबर 2021 रोजी चीनने लाओस म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील एक देश आहे लाओस, तर त्या ठिकाणाहून त्यांची पहिली $6 अब्ज खर्च करून उभी केलेली जी सीमापार ट्रेन सेवा आहे ही सुरू केली आहे. आणि ही जी सेवा आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI याच्या अंतर्गत उभी करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 लाओस. प्रश्न क्रमांक 15 आहे. कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेने ऑलिम्पिक ट्रूस स्वीकारला आहे जो बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकच्या कालावधीसाठी लागू राहील? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे. लक्षात ठेवायचे 2 डिसेंबर 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ऑलिम्पिक ट्रूस म्हणजे त्याला आपण युद्धविराम म्हणतो युद्धविराम हा जो आहे हा स्वीकारला आहे जो बीजिंग ऑलिम्पिक. लक्षात ठेवा जो बीजिंग 2022 हिवाळी ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक या कालावधीसाठी लागू असणार आहे. आणि 4 फेब्रुवारी रोजी हिवाळी ऑलिम्पिक सुरू होण्याच्या 7 दिवसाआधीपासून ते पॅराऑलिम्पिक संपेपर्यंत किंवा संपल्यानंतर 7 दिवसापर्यंत युद्धविराम लागू राहणार आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे संयुक्त राष्ट्रसंघ. प्रश्न क्रमांक 16 आहे. खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक मृदा दिवस हा साजरा केला जातो? पहा जागतिक मृदा दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर 5 डिसेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचे दरवर्षी 5 डिसेंबर पहा 5 डिसेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक मृदा दिवस म्हणून साजरा करतात. आणि निरोगी मृदेच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि जमिनीच्या संसाधनाच्या शाश्वत व्यवस्थापनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा जो दिवस आहे हा साजरा करण्यात येत आहे 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवस. प्रश्न क्रमांक 17 आहे. UN तज्ज्ञ यांच्या मते खालीलपैकी कोणत्या देशातील मल्लायाह तामिळ कामगार अमानवीय आणि निकृष्ट परिस्थितीत जीवन जगत आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 देश आहे श्रीलंका. लक्षात ठेवायचे UN तज्ज्ञ जे आहेत ते टोमोया ओबोकाटा यांच्या मते श्रीलंकेतील जे मलायाह तामिळ कामगार आहेत म्हणजे ते अमानवीय आणि निकृष्ट परिस्थितीमध्ये स्वतःचं जीवन सध्या जगत आहे. आणि 200 वर्षापूर्वी भारतातून त्यांना शेतात काम करण्यासाठी आणलेलं होतं. लक्षात ठेवायचे किती वर्षापूर्वी? 200 वर्षापूर्वी त्यांना भारतात आणलं गेलं होतं. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणता गोलंदाज कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 10 बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 एजाज पटेल. एजाज पटेल जो आहे लक्षात ठेवायचे तो कोणत्या देशाचा प्लेअर आहे? तर पहा मित्रांनो एजाज पटेल हा जो आहे हा न्यूझीलंड या देशाचा क्रिकेटपटू आहे. आणि इंग्लंडचा सर्वात पहिला होता जिम लेकर. लक्षात ठेवायचा इंग्लंडचा होता जिम लेकर हा जो आहे हा इंग्लंडचा प्लेअर होता. यानंतर आहे भारताचा दुसरा आहे पहा अनिल कुंबळे. याच्यानंतर न्यूझीलंडचा जो एजाज पटेल आहे याने हा कसोटी म्हणजे एका कसोटी सामन्यामध्ये पटेल हा जो आहे हा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात 10वा बळी घेणारा प्लेअर ठरलेला आहे. पहा 1 नंबरला आहे जिम लेकर, 2 नंबरला अनिल कुंबळे आणि 3 नंबरला एजाज पटेल. पर्याय क्रमांक 4. आणि एजाज पटेल हा जो आहे हा कोणत्या देशाचा प्लेअर आहे? तर आहे न्यूझीलंड देशाचा क्रिकेटर आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. 2021 या वर्षी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची डॅश जयंती साजरी करण्यात आली. पहा 2021 हे जे वर्ष आहे या वर्षी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत हे आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते. पहा स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर त्यांची 2021 मध्ये झालेली जयंती आहे ती कितवी होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 136वी जयंती होती. लक्षात ठेवायचे 3 डिसेंबर 2021 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती जे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची 136वी जयंती साजरी करण्यात आली होती. आणि ते जे आहेत ते 1950 ते 1962 या दरम्यान भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे 136वी जयंती. तर पहा प्रश्न 20 आहे. खालीलपैकी कोणते विधान टिप्रालँड याच्या संदर्भामध्ये अचूक आहे म्हणजे बरोबर असणारं विधान आपल्याला सांगायचं आहे? तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1
ते त्रिपुरा आदिवासी भागातील स्थानिक त्रिपुरी लोकांसाठी प्रस्तावित राज्याचं नाव आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, टिप्रालँड हे जे त्रिपुराच्या आदिवासी भागातील स्थानिक त्रिपुरी लोक आहेत त्यांच्यासाठी प्रस्तावित राज्याचं नाव आहे. आणि प्रस्तावित प्रदेश त्रिपुराच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती 68% एवढा व्यापतो आहे आणि ते त्रिपुराच्या 1/3 पहा 1/3 लोकसंख्येचे निवासस्थान आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, कोणत्या कंपनीसोबत IREDA या कंपनीचा अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी तांत्रिक आर्थिक कौशल्य प्रदान करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 THDC इंडिया लिमिटेड सोबत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 3 डिसेंबर 2021 रोजी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड, पहा इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड म्हणजेच IREDA आणि THDC, पहा THDC इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यासाठी आणि त्यांचा काही जो पैसा आहे म्हणजे निधी उभारण्यासाठी एक तांत्रिक आर्थिक कौशल्य प्रदान करण्यासाठी एक करार झालेला आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 आहे, कोणत्या दिवशी भारतीय नौसेना दिवस साजरा केला जातो? पहा भारतीय नौसेना दिवस कधी साजरा करतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4 डिसेंबर. हा जो दिवस आहे हा भारतीय नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी लक्षात ठेवायचे, दरवर्षी 4 डिसेंबर हा जो दिवस आहे या दिवशी भारतीय नौसेना दिवस साजरा करतात. 1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धादरम्यान जे ऑपरेशन ट्रायडेंट अंतरात भारतीय नौसेनेने कराची बंदरावर जो हल्ला केला होता आणि युद्ध जिंकलं होतं, तर या घटनेच्या स्मृतीमध्ये हा दिवस साजरा केला जातो. या दिनाची पहा म्हणजे या दिनाची 2021 या वर्षीची संकल्पना जी होती ती भारतीय नौसेना लढाईसाठी सज्ज आणि विश्वासार्ह एक संध आहे अशी होती. लक्षात ठेवायचे, 4 डिसेंबर हा जो आहे हा भारतीय नौसेना दिवस आहे. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजे NARCL याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती झालेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर प्रदीप शहा यांची. लक्षात ठेवायचे, प्रदीप शहा यांची राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी म्हणजेच नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी म्हणजे NARCL याच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती झालेली आहे. प्रदीप शहा. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, कोणत्या कंपनीला भारतीय भूसेनेकडून IGLA-1M या क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणाचे कंत्राट म्हणजे टेंडर मिळालेलं आहे? लक्षात ठेवायचं मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा देखील. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपनीला. लक्षात ठेवायचे, भारत डायनामिक्स लिमिटेड म्हणजे BDL भारत डायनामिक्स लिमिटेड या कंपनीला 10 वर्ष किती 10 वर्षासाठी भारतीय भूसेनेकडून IGLA-1M या क्षेपणास्त्राच्या नूतनीकरणासाठी एक नवीन टेंडर मिळालेला आहे. लक्षात ठेवायचं, किती वर्षापर्यंत? 10 वर्षापर्यंत. कोणाला? भारत डायनामिक्स लिमिटेडला. म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म काय होतो? भारत डायनामिक्स लिमिटेड BDL. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 आहे, कोणत्या व्यक्तीला आसाम सरकारच्या वतीने असोम वैभव या पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे किंवा केले जाणार आहे? पहा पुरस्काराचं नाव आहे असोम वैभव किंवा त्याला आपण आसाम वैभव असंही म्हणू शकतो. आसाम वैभव या पुरस्काराने खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना सन्मानित करण्यात जाणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर रतन टाटा यांना. लक्षात ठेवायचे, आसाम सरकारने उद्योगपती जे आहेत रतन टाटा यांना असोम वैभव हा राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा प्रदान करून त्यांचा सन्मानित करण्याचा त्यांना निर्णय घेतलेला आहे रतन टाटा यांना. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 आहे, कोणत्या संस्थेने 40 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना कोविड-19 रोगाविरुद्ध लसीची वर्धित मात्रा देण्यावर विचार करण्यास सांगितले आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 INSACOG म्हणजेच पहा INSACOG इंडियन SARS-CoV-2 जिनोमिक्स सिक्वेन्सिंग कन्सोर्टियम या संघटनेने 40 पेक्षा जास्त वय असलेले जे काही लोक आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांना कोविड-19 रोगाविरुद्ध लसीची वर्धित मात्रा देण्याचा विचार करण्यात सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 27 आहे, कोणत्या प्रकल्पाने 2021 युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज कन्झर्वेशन यामधील 2 पुरस्कार जिंकले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 निजामुद्दीन बस्ती प्रकल्पाने. लक्षात ठेवायचे, दिल्लीतील निजामुद्दीन बस्ती समुदायाच्या समग्र शहरी पुनरुज्जीवनासाठी एक विशेष प्रकल्पाने 2021 युनेस्को आशिया पॅसिफिक अवॉर्ड फॉर कल्चरल हेरिटेज
कॉन्झर्वेशन यामधील शाश्वत विकास श्रेणीसाठी विशेष मान्यतेचा पुरस्कार तसेच उत्कृष्टतेचा पुरस्कार देखील जिंकलेला आहे निजामुद्दीन बस्ती प्रकल्पाने। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे। तर पहा प्रश्न 28 आहे, कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय चलन निधी म्हणजे IMF याचे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक ठरलेली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 गीता गोपीनाथ। लक्षात ठेवायचे, गीता गोपीनाथ हे जे आहेत हे मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत आणि यांची आंतरराष्ट्रीय चलन निधी IMF याचे प्रथम उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झालेली आहे आणि IMF या संस्थेमध्ये सर्वोच्च पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 3 गीता गोपीनाथ। प्रश्न क्रमांक 29 आहे, खालीलपैकी कोणते विधान GJ 367B म्हणजे 367B याच्या संदर्भामध्ये चुकीचं आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 पृथ्वीच्या आकारमानाच्या 50% एवढा मोठा आहे। हे जे विधान आहे हे चुकीचं आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे। पहा मित्रांनो, जे काही खगोलशास्त्रज्ञ आहेत यांच्यामध्ये GJ 367 लक्षात ठेवा 367B हा जो आहे हा एक लघु आहे, लक्षात ठेवायचा आहे, एक लघु ग्रह आहे आणि जो आपल्या सूर्यमालेपासून किती जवळपास 31 प्रकाश वर्ष दूर आहे। तो एक खडकाळ ग्रह आहे जो पृथ्वीच्या आकारमानाच्या 20% एवढा मोठा आहे। पहा इथं या ठिकाणी आपल्याला 50% दिलेला आहे, तर हे चुकीचं आहे। 20% एवढा मोठा आहे आणि तो पृथ्वीच्या वस्तुमानाच्या 55% आहे। किती वस्तुमानासोबत किती आहे 55%, त्यामुळे तो सर्वात हलका ज्ञात बाह्यग्रह ठरू शकतो। लक्षात ठेवायचे 50% नाही 20% मोठा आहे। पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 आहे, कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने 2 डिसेंबर 2021 रोजी ब्लॅक स्काय ग्लोबल मोहिमेखाली 48 उपग्रह आणि 2 पृथ्वी उपग्रह निरीक्षण उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केलेले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 SpaceX। लक्षात ठेवायचे SpaceX या कंपनीने। तर पहा अमेरिकेच्या SpaceX या खासगी अंतराळ संशोधन संस्थेने 2 डिसेंबर 2021 किती 2 डिसेंबर 2021 रोजी 48 स्टारलिंक उपग्रह तसेच पृथ्वीच्या कोणत्याही भागाची प्रतिमा प्राप्त करण्यासाठी 60 उपग्रहांचे एक जाळे तयार करण्याच्या हेतूने ब्लॅक स्काय ग्लोबल लक्षात ठेवा ब्लॅक स्काय ग्लोबल या नावाचे 2 पृथ्वी निरीक्षक उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केलेले आहेत। प्रश्न क्रमांक 31 आहे, कोणत्या व्यक्तीने कमलादेवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राइज 2021 हा पुरस्कार जिंकलेला आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे, पुरस्कारावरती आधारित आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 दिनयार पटेल। लक्षात ठेवा दिनयार पटेल यांनी त्यांच्या जे नवरोजी पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम या पुस्तकासाठी कमलादेवी चट्टोपाध्याय NIF बुक प्राइज हा 2021 चा पुरस्कार जिंकलेला आहे। कोणत्या पुस्तकासाठी? लक्षात ठेवायचे मित्रांनो, नवरोजी पायोनियर ऑफ इंडियन नॅशनलिझम। पर्याय क्रमांक 1 दिनयार पटेल याचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 32 आहे, कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलेटिक्स संस्थेतर्फे वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? पहा वर्ल्ड ॲथलेटिक्स संस्थेतर्फे म्हणजे त्या संस्थेद्वारे वुमेन ऑफ द इयर या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित केले गेले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 अंजू बॉबी जॉर्ज यांना करण्यात आला आहे सन्मानित। तर लक्षात ठेवायचे माजी भारतीय मैदानी म्हणजे ज्या लांब उडी लक्षात ठेवा लांब उडी खेळाडू अंजू बॉबी जॉर्ज हे जे आहेत तर यांना वर्ल्ड ॲथलेटिक्स या संस्थेद्वारे किंवा या संस्थेतर्फे वुमन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे अंजू बॉबी जॉर्ज। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 33 आहे, कोणत्या व्यक्तीची 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा मित्रांनो, खालीलपैकी अशी कोणती व्यक्ती आहे की त्यांना कधी पहा 1 डिसेंबर 2021 1 डिसेंबर 2021 या रोजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ याचं अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 डॉक्टर संबित पात्रा यांची। लक्षात ठेवा मित्रांनो, तर डॉक्टर संबित पात्रा यांची कधी 1 डिसेंबर 2021 रोजी भारतीय पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच पहा ITDC याचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 34 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवस हा पाळला जातो? पहा आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिन कधी पाळतात? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 3 डिसेंबर हा जो दिवस आहे लक्षात ठेवायचा आहे 3 डिसेंबर या दिवशी। तर 3 डिसेंबर लक्षात ठेवा दरवर्षी 3 डिसेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय दिव्यांग व्यक्ती दिवस म्हणून पाळला जातो आणि 2021 साली पहा 2021 या सालची कोविड-19 नंतर सर्वसमावेशक प्रवेश योग्य आणि शाश्वत दिशेने दिव्यांग व्यक्तीचे जे नेतृत्व आणि सहभाग ही संकल्पना होती। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 35 आहे, खालीलपैकी कोणती हिंद महासागर परिषद 2021 याची संकल्पना आहे? पहा, जी हिंद महासागर परिषद भरली 2021 ची, त्याची संकल्पना कोणती होती? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 इंडियन ओशन, इकॉलॉजी, इकॉनॉमी आणि इपिडेमिक. हे जे आहे ही 2021 हिंद महासागर परिषद याची संकल्पना होती. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, कोणत्या बँकेसोबत भारत सरकारने देशात राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रम राबवण्यासाठी $250 दशलक्ष इतक्या कर्जासाठी एक करार केला आहे? पहा, किती? $250 दशलक्ष एवढं कर्जासाठी करार केला आहे. कशासाठी कोणी केला आहे? पहा, तर भारत सरकारने. कशासाठी? राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेसोबत हा करार केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 आशियाई विकास बँकेसोबत हा करार केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, भारत सरकारने आपल्या देशामध्ये राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास जे आहे, पहा त्यालाच आपण काय म्हणतो, NICDP हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम राबवण्यासाठी $250 दशलक्ष इतक्या कर्जासाठी आशियाई विकास बँक, लक्षात ठेवा ADB या बँकेसोबत करार केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 आहे, कोणत्या संस्थेला जगातील शीर्ष 300 सहकारी संस्थांमध्ये प्रथम स्थान देण्यात आलेलं आहे? पहा, खालीलपैकी अशी कोणती संस्था आहे की त्या संस्थेला जगातील पहिल्या 300 सहकारी संस्थांमध्ये सर्वात वरचं स्थान देण्यात आलं आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 इंडियन फार्मर्स फर्टिलायझेशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड. या संस्थेला शीर्ष ज्या 300 बँके आहेत सहकारी, ज्या शीर्ष सहकारी संस्था आहेत त्यांच्यामध्ये सर्वात प्रथम स्थान त्यांना देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38 आहे, धरण सुरक्षा विधेयक याच्या संदर्भामध्ये खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. आपल्याला 2 विधानं दिली आहेत. त्याबद्दल पहिलं आहे पहा, भारतातील धरणांची तपासणी, सर्वेक्षण, देखरेख आणि संचलित करणे हे जे आहे विधेयकाचं उद्दिष्ट आहे. आणि दुसरं जे आहे ते पहा, विधेयकात राष्ट्रीय धरणे सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय धरण सुरक्षा प्राधिकरण या घटकांची तरतूद केली आहे. तर पहा, यामधील आपल्याला चुकीचं विधान ओळखायचं आहे. खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं आपल्याला दिलेलं आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 4 एकही विधान जे आहे ते चुकीचं नाही. त्यामध्ये पहिले दोन्ही विधान पहा, A आणि B दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39 आहे, डॅश या नावाने ओळखला जाणारा हॉर्नबिल महोत्सव 1 डिसेंबर 2021 रोजी सुरू झाला आहे. पहा मित्रांनो, 1 डिसेंबर 2021 रोजी. तर पहा मित्रांनो, 1 डिसेंबर 2021 रोजी कोणत्या नावाने ओळखला जाणारा हॉर्नबिल महोत्सव आहे तो सुरू झाला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 3 उत्सवांचा महोत्सव असं म्हणतात. लक्षात ठेवायचं मित्रांनो, उत्सवांचा महोत्सव या नावाने ओळखला जाणारा जो हॉर्नबिल महोत्सव आहे हा 1 डिसेंबर 2021 रोजी सुरू झाला आहे. आणि नागालँडमध्ये पहा, नागालँड कोणत्या ठिकाणी भरतो मित्रांनो? लक्षात ठेवायचे, नागालँड या ठिकाणी दरवर्षी 1 ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये हा उत्सव जो आहे तो आयोजित केला जातो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 40 आहे, कोणत्या देशांसोबत भारत 1 डिसेंबर 2021 रोजी G20 ट्रोईका या गटात सामील झालेला आहे? पहा, खालीलपैकी असे कोणते देश आहेत की त्या देशामध्ये भारत देश आहे आपला तो 1 डिसेंबर 2021 रोजी G20 ट्रोईका या गटामध्ये सामील झाला? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 इटली आणि इंडोनेशिया या देशासोबत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, देशासोबत जो भारत आहे हा 1 डिसेंबर 2021 रोजी G20 ट्रोईका या गटामध्ये सामील झाला आहे. लक्षात ठेवायचं, यामध्ये हा शब्द पहा, महत्वाचा शब्द आहे ट्रोईका. तर नेमकं मित्रांनो ट्रोईका म्हणजे काय त्याचा आपल्याला अर्थ माहित पाहिजे. तर पहा, G20 नावाने एखाद्या समूहाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार जे सांभाळणारे माजी, वर्तमान आणि भविष्यातील जे सदस्य आहेत त्यांचा एक गट असतो. पहा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे, हा देखील आपल्याला माहित पाहिजे. तर ट्रोईका म्हणजे काय असतं? आपल्याला सरळ सोपा अर्थ आहे की G20 नावानं एखादा जो समूह आहे त्याच्या अध्यक्षपदाचा जो कारभार आहे ते सांभाळणारे माजी, वर्तमान आणि भविष्यात होणारे जे काही सदस्य आहेत त्यांना पहा ट्रोईका असं म्हटलं जातं. आणि G20 ट्रोईका या गटामध्ये इटली, इंडोनेशिया आणि भारत हे सध्या 3 देश आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 आहे, कोणत्या खेळाडूने बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकलेला आहे? पहा मित्रांनो, महत्वाचा आहे, बॅलोन डी ओर पुरस्कार हा कोणत्या खेळाडूने जिंकलेला आहे? याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 2 लिओनेल मेसी यांनी जिंकलेला आहे. लक्षात ठेवायचे, अर्जेंटिनाचा लिओनेल मेसी हा जो फुटबॉलपटू आहे तर या खेळाडूने यावर्षी झालेला 2021 या वर्षीचा बॅलोन डी ओर पुरस्कार जिंकलेला आहे लिओनेल मेसी याने. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 42 आहे, कोणत्या व्यक्तीची रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या प्रशासकाला मदत करण्यासाठी नेमलेल्या सल्लागार समितीचे एक सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तंत्रज्ञानावरील जे काही बँक
ज्या तंत्रज्ञान कंपन्या आहेत, ज्या काही मोठमोठ्या संस्था आहेत त्यांच्याविषयी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 संजीव नौटियाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहा कशाने? आरबीआय. लक्षात ठेवा, भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे आरबीआयने रिलायन्स कॅपिटल लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाला अलीकडेच एक निरस्त केलं असून तर कंपनीचे प्रशासक म्हणून नागेश्वर राव वाय यांची नेमणूक केली आहे. तसेच कंपनीच्या प्रशासकाला मदत करण्यासाठी एक सल्लागार समिती देखील त्यांनी नेमली आहे आणि त्याचेच एक सदस्य म्हणून संजीव नौटियाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43 आहे. कोणत्या अहवालानुसार 2027 या वर्षाच्या शेवटपर्यंत भारतातील एकूण मोबाईल सेवा नोंदणीपैकी 39% वाटा हा 5G दूरसंचार सेवांचा असणार आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट यांच्या अहवालानुसार. लक्षात ठेवायचे मित्रांनो, एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट यांच्या अहवालानुसार 2027 पहा 2027च्या शेवटपर्यंत म्हणजे वर्षाच्या अखेरपर्यंत भारतातील जी काही एकूण मोबाईल सेवा नोंदणी आहे त्यापैकी 39% पहा 39% म्हणजे सुमारे आपल्या भारतासाठी पहा सुमारे 500 दशलक्ष एवढा जो वाटा आहे हा 5G या दूरसंचार सेवांचा असणार आहे. आणि हा अहवाल कोणाचा आहे? एरिक्सन मोबिलिटी रिपोर्टनुसार. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 आहे. कोणत्या व्यक्तीची पूर्व प्रांतातील पुरातत्व वारसा व्यवस्थापन विषयक अध्यक्षीय कृती दल यामध्ये नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर वरील सर्व. तर पहा वरील सर्व म्हणजे कोण आहे? आर्या रतन दिसानायक, M.A. पाथीनदन आणि मुसफिल अबुबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे म्हणजे त्यांची नेमणूक झालेली आहे. कशामध्ये? पहा लक्षात ठेवायचे मित्रांनो, कशामध्ये झालेली आहे? तर पूर्व प्रांतातील पुरातत्व वारसा व्यवस्थापन आणि त्यांच्या विषयक असणारे जे अध्यक्षीय कृती दल आहे यामध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. 1, 2 आणि 3 या तिघांची. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 45 आहे. कोणत्या मंत्रालयाने इंडिया ITU जॉईंट सायबर ड्रिल 2021 या कार्यक्रमाचा प्रारंभ केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर संचार मंत्रालयाद्वारे. लक्षात ठेवायचे, केंद्रीय संचार मंत्रालयातील दूरसंचार विभाग आणि आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ म्हणजेच पहा ITU यांनी इंडिया ITU जॉईंट सायबर ड्रिल 2021 हा जो कार्यक्रम आहे हा सुरू केला आहे. जो कार्यक्रम पहा लक्षात ठेवायचा आहे, हा जो कार्यक्रम आहे हा 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर या कालावधीमध्ये चाललेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे. कोणत्या दिवशी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस पाळला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 2 डिसेंबर. लक्षात ठेवायचे मित्रांनो, 2 डिसेंबर हा जो आहे हा राष्ट्रीय प्रदूषण दिन म्हणून आपल्या भारतामध्ये पाळतात. आणि हा जो दिवस आहे भारतात प्रदूषण रोखण्यासाठी मदत करणाऱ्या भारतातील जे काही विद्यमान कायदे आहेत त्यांच्याबद्दल नागरिकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 आहे. कोणत्या राज्याने विद्या दिवेना योजना यासाठी 686 कोटी रुपयांचा निधी जाहीर केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य सरकारने. लक्षात ठेवायचे मित्रांनो, आंध्र प्रदेश सरकारने विद्या दिवेना योजना यासाठी किती 686 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो जाहीर केलेला आहे. आणि ही एक शैक्षणिक सहाय्य योजना आहे. पहा योजनेचं नाव आहे विद्या दिवेना योजना. आणि मित्रांनो यावरती आपल्याला एक वर्षी प्रश्न विचारण्यात आला होता. सरळ सेवा पद्धतीमध्ये जेवढ्या काही आपल्या भरती होतात त्यासाठी वेलनर मध्ये हा प्रश्न येतो की विद्या दिवेना योजना ही जी आहे ही कोणत्या राज्याची योजना आहे? लक्षात ठेवायचे, आंध्र प्रदेश या राज्याची राजधानी आहे. आंध्र प्रदेश या राज्याची ती योजना आहे आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे पहा अमरावती. तसं तर आंध्र प्रदेशला 3 राजधानी आहेत तर त्यापैकी अमरावती ही जी आहे ही मुख्य राजधानी आहे आंध्र प्रदेशची. लक्षात ठेवायचे, आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हा जो राज्य आहे तेलंगणा राज्य हे 2014 या वर्षी वेगळं झालं आहे. तेव्हापासून हैदराबाद जी आहे ही तेलंगणाची राजधानी आहे. लक्षात ठेवायचे. आणि ही जी योजना आहे कोणती? विद्या दिवेना योजना ही एक आहे शैक्षणिक सहाय्य योजना आहे जी महाविद्यालयातील शिक्षण जे परवडत नसलेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांना शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप प्रदान करते या योजनेद्वारे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्याची. प्रश्न क्रमांक 48 आहे. खालीलपैकी कोण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या वर्गासाठी आरक्षणाच्या निकषांचे पुनरावलोकन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष राहतील? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 अजय भूषण पांडे हे जे आहे हे अध्यक्ष असणार आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 आहे. कोणत्या मंत्रालयाने काश्मीरची नामदा हस्तकला पुनरुज्जीवित करण्यासाठी एक प्रकल्पाचा प्रारंभ केला आहे?
याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाद्वारे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काश्मीरची पारंपरिक जी नामदा म्हणजे काय आहे, मेंढीच्या लोकरीपासून बनवलेले जे काही गालिचे असतात त्याला म्हणतात पहा नामदा. तर ही जी हस्तकला आहे याला जीवित करण्यासाठी म्हणजे ही हस्तकला तशीच ठेवण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना, त्यालाच आपण म्हणतो पहा PMKVY 3.0. लक्षात ठेवायचं, याच्या अंतर्गत जम्मू काश्मीर या ठिकाणी नामदा प्रकल्प सुरू केला आहे आणि हा जो प्रकल्प आहे हा कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 50 आहे, खालीलपैकी कोणते विधान चारधाम देवस्थान व्यवस्थापन अधिनियम याच्या संदर्भामध्ये अचूक आहे? लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तरतुदीनुसार उत्तराखंड चारधाम देवस्थान मंडळ याची स्थापना. लक्षात ठेवायचे, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. तर विश्व हिंदू परिषद आणि प्रमुख मंदिराच्या पुजारी आणि इतर संबंधितेच्या विरोधामुळे उत्तराखंड सरकारने अलीकडेच चारधाम देवस्थान व्यवस्थापन अधिनियम रद्द केला आहे आणि उत्तराखंड जे राज्य आहे विधानसभेने 2019, लक्षात ठेवायचे, उत्तराखंड राज्य विधानसभेने 2019 साली हा जो कायदा आहे हा केलेला होता. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे, तो सध्या रद्द करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 51 कोणत्या तारखेला सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच आपण त्याला BSF म्हणतो यांनी त्यांचा 57वा स्थापना दिवस साजरा केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंबर. लक्षात ठेवायचे, 1 डिसेंबर हा जो दिवस आहे हा BSF म्हणजे सीमा सुरक्षा दल बॉर्डर सिक्युरिटी फोर्स यांनी त्यांचा 57वा स्थापना दिवस हा साजरा केलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52 आहे, कोणत्या व्यक्तीची ट्विटर कंपनीचे नवीन प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे? पहा, प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणजे आपण त्याला CEO असं म्हटलं जातं पहा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पराग अग्रवाल यांची ट्विटरचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारतीय वंशाने पराग अग्रवाल हे जे आहेत हे ट्विटर कंपनीचे सध्याचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला यावरती महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो, ज्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत आणि त्यांचे आपल्याला CEO. तर पहा, यामध्ये गुगल किंवा त्याला आपण अल्फाबेट म्हणतो, तर यांचे जे CEO आहेत हे आहेत पहा सुंदर पिचाई. लक्षात ठेवायचे, सुंदर पिचाई हे जे आहेत गुगल किंवा अल्फाबेटचे सध्याचे CEO आहेत. यानंतरची कंपनी आहे पहा मायक्रोसॉफ्ट. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सध्याचे CEO आहेत पहा सत्या नाडेला. सत्या नाडेला हे जे आहेत हे मायक्रोसॉफ्टचे सध्याचे CEO आहेत. यानंतर पहा ट्विटरचे सध्याचे CEO आहेत ते आहेत पराग अग्रवाल हे जे आहेत हे ट्विटरचे सध्याचे संस्थापक आहेत. अशा काही महत्त्वाच्या ज्या संस्था आहेत त्यांच्या आपल्याला CEO माहित पाहिजे. त्याची लिंक आपल्याला लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. त्यामध्ये आपण जेवढ्या काही भारतातील जगातील जेवढ्या काही महत्त्वाच्या कंपन्या आहेत त्यांचे आपण CEO पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 53 आहे, कोणत्या दिवशी रासायनिक युद्धातील सर्व बळींचा स्मृतिदिन पाळला जातो? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 30 नोव्हेंबर या दिवशी. लक्षात ठेवायचे मित्रांनो, दरवर्षी 30 नोव्हेंबर हा जो दिवस आहे हा रासायनिक युद्धातील सर्व जे काही मृत्यू झालेले आहेत त्यांच्या स्मृतीनिमित्त हा दिवस पाळला जातो. 30 नोव्हेंबर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 54 आहे, कोणत्या संस्थेने डिझायनिंग द फ्युचर ऑफ डिस्प्यूट रिझोल्युशन द ODR पॉलिसी प्लॅन फॉर इंडिया या शीर्षकाचा एक अहवाल प्रकाशित केलेला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 नीती आयोगाने. लक्षात ठेवायचे, तर नीती आयोगाने डिझायनिंग द फ्युचर ऑफ डिस्प्यूट रिझोल्युशन द ODR पॉलिसी प्लॅन फॉर इंडिया या एक शीर्षकाने एक अहवाल त्यांचा प्रसिद्ध किंवा प्रकाशित केलेला आहे. कोणी केला आहे? नीती आयोगाने. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 55 आहे, कोणती व्यक्ती जगातील सर्वात नवस्थापित प्रजासत्ताक राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष बनले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डेम सँड्रा प्रुनला मेसन. लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर ब्रिटिश वसाहत बसल्यानंतर जवळपास 400 वर्षांनी 400 वर्षांनी बार्बाडोस हे जागतिक स्तरावरील सर्वात नवीन स्थापित प्रजासत्ताक राष्ट्र बनले आहे बार्बाडोस. आणि डेम सँड्रा प्रुनेला मेसन हे जे आहेत या देशाच्या राष्ट्राध्यक्ष ठरलेले आहेत. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 56 आहे, कोणत्या दिवशी जागतिक एड्स दिन पाळला जातो? पहा, जागतिक एड्स दिन कधी पाळतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर 2021 या वर्षी जागतिक एड्स दिनाची जी संकल्पना होती ती होती एंड इक्वॅलिटी अँड एड्स अँड पॅन्डेमिक्स. ही जी आहे ही 2021 ची संकल्पना होती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 57 आहे, कोणत्या राष्ट्रीय अभयारण्याला 2022 साली 13 वाघ मिळणार आहेत?
आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 कुनो राष्ट्रीय अभयारण्य. लक्षात ठेवायचं मित्रांनो, मध्य प्रदेश कोणत्या ठिकाणी आहे? मध्य प्रदेश या राज्यामधील किंवा या मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्याला 2022 या वर्षी 13 वाघ नवीन मिळणार आहेत. पहा 13 वाघ मिळणार आहेत. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 58 आहे, कोणत्या आयपीओ धारित कंपनीने 10,000 पेक्षा जास्त व्हाईट टेबल एटीएम यंत्र हे नागरिकांच्या सेवेमध्ये तैनात केलेले आहेत? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 इंडिया वन पेमेंट या कंपनीने. लक्षात ठेवायचं मित्रांनो, इंडिया पेमेंट वन या नावाची एक आयपीओ धारित कंपनी आहे की त्यांनी 10,000 पेक्षा जास्त, पहा 10,000 पेक्षा जास्त व्हाईट टेबल एटीएम यंत्र जे आहेत हे सुरू केले आहेत. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे इंडिया वन पेमेंट. प्रश्न क्रमांक 59 आहे, कोणत्या राज्याने कॉलर युअर कॉप या नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर नागालँड या राज्याने. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नागालँड पोलीस विभागाने कोहिमा या ठिकाणी, पहा कोणत्या ठिकाणी? कोहिमा या ठिकाणी कॉल युअर कॉप या नावाचं एक मोबाईल ऍप्लिकेशनची सुरुवात केली आहे नागालँड या राज्याने. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60 आहे, झिरो व्हॅली फार्म्स मधून भारतातील एकमेव प्रमाणित सेंद्रिय डॅश 28 नोव्हेंबर 2021 रोजी आदी महोत्सव यामध्ये प्रदर्शनात मांडण्यात आले होते. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 तर किवी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, झिरो व्हॅली फार्म्स मधून भारतातील एकमेव प्रमाणात असणारं सेंद्रिय जे किवी फळ आहे, लक्षात ठेवा किवी फळ हे जे आहे हे 28 नोव्हेंबर 2021 या रोजी आदी महोत्सव या प्रदर्शनामध्ये त्यांची मांडणी करण्यात आलेली होती किवीची. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 61 आहे, कोणत्या राज्याच्या हद्दीमध्ये कुन्नूर घाट हा प्रदेश येतो? पहा कुन्नूर घाट हा जो प्रदेश आहे हा कोणत्या राज्याच्या हद्दीमध्ये आहे? कारण हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा इम्पॉर्टंट प्रश्न होऊ शकतो कुन्नूर घाटावरती. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर तामिळनाडू या राज्याच्या हद्दीमध्ये येतो कुन्नूर घाट. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 62 आहे, कोणत्या शहरात 6 डिसेंबर 2021 रोजी भारत आणि रशिया या देशांमधील पहिला 2+2 मंत्रिस्तरीय संवाद आयोजित केला गेला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर नवी दिल्ली या ठिकाणी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नवी दिल्ली या ठिकाणी 6 डिसेंबर 2021 या रोजी भारत आणि रशिया या दोन देशांमधील त्यांचा पहिला 2+2 हा मंत्रिस्तरीय संवाद पार पडला आहे. आणि ही जी बैठक आहे हे दोन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये झालेली आहे. कोणत्या ठिकाणी पार पडली? नवी दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63 आहे, कोणता देश पॅनेक्स 21 या नावाने एका सरावात भाग घेणार नाही? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 2 इटली देश. लक्षात ठेवायचं मित्रांनो, नवी दिल्ली या ठिकाणी 7 डिसेंबर 2021 रोजी झालेला बिमस्टेक देशांसाठी पॅनेक्स 21 या नावाने एक मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण सरावासाठी एक उद्घाटन कार्यक्रम सुरू केला आहे. आणि हा जो आहे इटली हा बिमस्टेक या समूहाचा एक सदस्य नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 64 आहे, खालीलपैकी कोणते विधान नई मंजिल या योजनेच्या संदर्भामध्ये अचूक आहे? पहा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. योजना आहे नई मंजिल. तर पहा यामध्ये याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 तर योजना ह्या ज्या आहेत त्या प्रामुख्याने वय वर्ष 17 ते 35 या वयोगटातील अल्पसंख्याक समुदायातील तरुणांसाठी आहे. लक्षात ठेवायचे मित्रांनो, हे वाक्य आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं आहे. महत्वाचा प्रश्न आहे. 2015 लक्षात ठेवा 2015 साली लागू करण्यात आलेली जी नई मंजिल आहे ही जी योजना आहे ही प्रामुख्याने 17 ते 35 वयोगटातील अल्पसंख्याक समुदायातील तरुणांसाठी होती. आणि ही योजना अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या कक्षामध्ये येते, म्हणजे त्यांच्याद्वारे ती हँडल केली जाते. आणि तरुणांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करणे हा योजनेचा उद्देश आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65 आहे, कोणत्या देशासोबत भारताने 6 डिसेंबर 2021 रोजी 6 लाखांहून अधिक AK-203 पहा AK-203 असॉल्ट रायफल खरेदी करण्यासाठी एक करार केला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर रशियासोबत. लक्षात ठेवायचे भारताने रशियासोबत कधी 6 डिसेंबर 2021 या रोजी 6 लाखापेक्षा लक्षात ठेवायचे 6 लाखापेक्षा जास्त असॉल्ट लक्षात ठेवा AK-203 असॉल्ट रायफल ज्या आहेत ह्या खरेदी करण्यासाठी एक करार केलेला आहे रशियासोबत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 66 आहे, कोणत्या दिवशी मैत्री दिवस 2021 साजरा करण्यात आला आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर 6 डिसेंबर हा जो दिवस आहे हा मैत्री दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर 6 डिसेंबर
1971 या रोजी भारताने नवनिर्मित बांगलादेशला एक मान्यता दिली होती आणि दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधाचे जवळपास आता 50 वर्ष पूर्ण झाले आहेत. तर त्याच्या हेतूने हा जो दिवस आहे हा पाळण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे 6 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 67 आहे. कोणत्या व्यक्तीची फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री याचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर संजीव मेहता यांची. लक्षात ठेवायचे मित्रांनो, संजीव मेहता म्हणजेच हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत संजीव मेहता, आणि यांची फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच FICCI याचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 डिसेंबर 2021 या रोजी ते पदाचा कार्यभार हे स्वीकारणार आहेत संजीव मेहता. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 68 आहे. कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस पाळला जातो? आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7 डिसेंबर. लक्षात ठेवायचे मित्रांनो, तर दरवर्षी 7 डिसेंबर हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस म्हणून पाळला जातो. आणि 2021 या वर्षाची त्याची जी संकल्पना आहे तर ती आहे ॲडव्हान्सिंग इनोव्हेशन फॉर ग्लोबल एव्हिएशन डेव्हलपमेंट. ही जी आहे ही 2021च्या आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक जे दिवस आहे त्याची संकल्पना होती. प्रश्न क्रमांक 69. कोणत्या देशाने डेव्हिस कप 2021 ही स्पर्धा जिंकलेली आहे? पहा मित्रांनो, डेव्हिस कप 2021 ही जी स्पर्धा आहे ही कोणी जिंकली आहे किंवा कोणत्या देशाने जिंकली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तर रशिया या देशानं जिंकलेली आहे. लक्षात ठेवायचे, रशिया संघाने डेव्हिस कप 2021 ही टेनिस स्पर्धा जिंकली आहे आणि आंद्रे रुब्लेव याला स्पर्धेचा सर्वोत्तम मौल्यवान खेळाडू म्हणजे सर्वात मौल्यवान खेळाडू व्हॅल्युएबल प्लेअर म्हणून त्याला गौरवण्यात आलेला आहे. कोणाला? आंद्रे रुब्लेव यांना. पर्याय क्रमांक 4 रशियाने जिंकलेली आहे. प्रश्न क्रमांक 70 आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 डिसेंबर 2021 रोजी रायगड किल्ल्याला भेट दिली आहे. तर तो किल्ला कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, आपल्याला असा घुमून फिरून प्रश्न विचारला जातो, किल्ला दिलाय आपल्याला आणि तो कोणत्या राज्यात आहे असं विचारलं आहे. साहजिकच आहे. पहा, रायगड हा जो किल्ला आहे हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. आणि या ठिकाणी पहा, ज्यावेळेस रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला ज्यावेळी महाराष्ट्रातील आपल्या रायगड किल्ल्यावर त्यांनी भेट दिली तर त्यांनी त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली देखील वाहिली. पर्याय क्रमांक 2 रायगड जो आहे हा महाराष्ट्रातील किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 71 आहे. खालीलपैकी कोणती व्यक्ती 7 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झालेल्या फोर्ब्स संस्थेच्या जगातील 100 सर्वात बलाढ्य महिला याच्या यादीत 37व्या क्रमांकावर आहे? आणि याचं उत्तर आहे निर्मला सीतारमण. ह्या ज्या आहेत ह्या जी नुकतीच फोर्ब्स संस्थेने जगातील ज्या 100 बलाढ्य महिला आहेत यांची एक यादी जाहीर केली आणि त्यामधील जो 37वा क्रमांक आहे तो आहे निर्मला सीतारमण यांचा. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 72 आहे. कोणत्या दिवशी सार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ सनद दिवस साजरा करण्यात आला? सार्क सनद दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तर 8 डिसेंबर या दिवशी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर दरवर्षी 8 डिसेंबर हा जो दिवस आहे हा सार्क म्हणजे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ याचा सनद दिवस साजरा करतात. आणि 2021 हे जे वर्ष आहे सार्क समूहाचा 37वा वर्धापन दिन होता. कितवा होता? 37वा वर्धापन दिन. पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 73. कोणत्या मंत्रालयाने अंदाजे 15,893 कोटी रुपयांच्या 23 नवीन आंतरराज्य पारेषण प्रणाली प्रकल्पांना मान्यता दिली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वीज मंत्रालयाने. लक्षात ठेवायचे मित्रांनो, वीज मंत्रालय आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय यांनी 8 डिसेंबर 2021 8 डिसेंबर 2021 या रोजी अंदाजे किती 15,893 कोटी रुपयांच्या 23 आंतरराज्य पारेषण म्हणजेच ISTS या प्रकल्पांना मान्यता दिलेली आहे वीज मंत्रालयाने. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 74 आहे. कोणत्या राज्याने पोषण अभियानाच्या अंतर्गत सर्वाधिक निधी खर्च केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तर नागालँड या राज्याने. लक्षात ठेवायचे मित्रांनो, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे 8 डिसेंबर 2021 या रोजी जाहीर केलेली जी माहिती आहे तर या माहितीनुसार राज्य सरकारने आणि केंद्रशासित प्रदेशांनी गेल्या 3 वर्षामध्ये पोषण अभियानाच्या अंतर्गत वाटप करण्यात आलेला काही एकूण निधी आहे तर तो केवळ जवळपास 56% भाग त्याचा खर्च केला आहे. तर यामध्ये नागालँड हे जे आहे
हे 98.34%, मेघालय जे आहे हे 98.14%, मिझोरम आहे ते 94.22%, सिक्कीम आहे 53.13% आणि दादरा नगर हवेली हे जे आहे हे 88.2% यांनी असा हा सर्वाधिक निधी खर्च केलेला आहे. त्यामुळे नागालँड हे सर्वात समोर आहे, म्हणजे सर्वात पुढचं आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75 आहे, कोणत्या व्यक्तीला योजो हिरानो यांच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक येथे 12 दिवस वास्तव्य करण्यासाठी 8 डिसेंबर 2021 रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या मोहिमेतून पाठवण्यात आला आहे? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 युसाको मायझावा. हे जे आहेत मित्रांनो लक्षात ठेवायचंय, हे एक जपानी अभ्यासित आहेत आणि हे जे आहेत हे योजो हिरानो जे की चित्रपट निर्माते आहेत, यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक यामध्ये पहा म्हणजे ISS या ठिकाणी त्यांनी 12 दिवस वास्तव्य करण्यासाठी 8 डिसेंबर 2021 रोजी त्यांनी प्रक्षेपण केलं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 76 आहे, कोणत्या विमानाचा वापर करून DRDO संस्थेने 8 डिसेंबर 2021 रोजी ब्रह्मोस या सुपरसोनिक क्षेपणास्त्राच्या हवाई आवृत्तीची चाचणी घेतली? आणि याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 सुकोई 30 MK1 किंवा MKI. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. तर DRDO या संस्थेने कधी 8 डिसेंबर 2021 या रोजी सुकोई 30 MKI किंवा 1 या लढाऊ विमानाचा वापर करून कोणती पहा ब्रह्मोस या सुपरसॉनिक क्षेपणास्त्राची हवाई आवृत्तीची चाचणी घेतलेली आहे? पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 77 आहे, अँबरग्रिस हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो डॅश याच्या पचनक्रियेदरम्यान तयार होतो. याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर स्पर्म वेल याच्या. लक्षात ठेवायचंय, अँबरग्रिस हा जो आहे एक मेणासारखा पदार्थ आहे जो स्पर्म वेल या मत्स्याच्या पचनक्रियेदरम्यान तयार होत असतो आणि अत्तर तयार करण्यासाठी याचा उपयोग सुगंध जास्त काळ टिकून ठेवण्यासाठी केला जातो. स्पर्म वेल. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 78 आहे, कोरोना व्हायरस रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने कोणते नाव दिले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर कोविड असं नाव दिलेलं आहे आणि 2019 साली हा अस्तित्वात आला आहे, म्हणजे कोविड-19 असंही नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. आणि कोरोना व्हायरस हा जो आहे मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे, चीनमधील वुहान राज्य आहे पहा, म्हणजे वुहान ठिकाण आहे, चीनमधील वुहान या ठिकाणाहून पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 79, भारतातील सर्वात मोठे जागतिक कौशल्य उद्यान कोणत्या ठिकाणी उभारले आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर राजकोट या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं जागतिक कौशल्य उद्यान हे उभारण्यात आले आहे राजकोटमध्ये. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 80 आहे, 15वा प्रवासी भारतीय दिवस जानेवारी 2019 मध्ये कोणत्या ठिकाणी संपन्न झाला? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर वाराणसी या ठिकाणी 15वा. लक्षात ठेवायचे 15वा भारतीय प्रवासी म्हणजे प्रवासी भारतीय दिवस जो आहे हा 2019 मधील वाराणसी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 81 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने भारत नेपाळ रेमिटन्स सुविधा अंतर्गत निधी हस्तांतरणाची मर्यादा वाढवून डॅश प्रति व्यवहार निश्चित केली आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 2 लाख रुपये. लक्षात ठेवायचे मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच कोणी RBI याने भारत नेपाळ रेमिटन्स सुविधा अंतर्गत निधी हस्तांतरणाची मर्यादा जी आहे ती वाढवून 2 लक्ष म्हणजे 2 लाख रुपये प्रति व्यवहार ही निश्चित केली आहे. आणि यापूर्वी किती होती पहा, यापूर्वी होती 50,000 रुपये प्रति व्यवहार. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. सध्या 2 लाख प्रति व्यवहार. प्रश्न क्रमांक 82 आहे, कोणत्या दिवशी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस साजरा करतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 30 ऑगस्ट. लक्षात ठेवा 30 ऑगस्ट दिवस जो आहे हा राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 83 आहे, कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या उंच उडी T47 या खेळामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निषाद कुमार यांनी. लक्षात ठेवायचे मित्रांनो, निषाद कुमार यांनी 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या उंच उडी गटामध्ये लक्षात ठेवायचं उंच उडी T47 या खेळामध्ये कोणता आहे रौप्य पदक जिंकलेला आहे? पर्याय क्रमांक 2 निषाद कुमार यांनी. प्रश्न क्रमांक 84 आहे, कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात उंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 लडाख या ठिकाणी. लक्षात ठेवायचे लडाख म्हणजेच लेह या ठिकाणी 11,562 फूट. लक्षात ठेवा 11,562 फूट एवढ्या उंचीवर जगातील सर्वात उंच असणारं फिरतं सिनेमाघर स्थापन केलेलं आहे लडाख किंवा लेहमध्ये. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 85 आहे, कोणत्या संस्थेने 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट 2021 या कालामध्ये दहशतवाद विरोधी गांडीव कवायत आयोजित केली आहे? आणि याचं उत्तर आहे पहा, पर्याय क्रमांक 1 नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG. लक्षात ठेवायचे, नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांनी या दलाने 22 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दरम्यान एक दहशतवाद विरोधी कवायत आयोजित केली होती. तिचं नाव आहे पहा गांडीव. आणि ही जी वार्षिक कवायत आहे ही मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये आयोजित केली गेली आहे. पर्याय क्रमांक 1 NSG म्हणजेच नॅशनल सिक्युरिटी गार्ड यांनी ही केलेली आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 86 आहे, कोणत्या मंत्रालयाने फिट इंडिया मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च केलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे. लक्षात ठेवायचंय, तर फिट इंडिया चळवळीच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त क्रीडा मंत्री जे आहेत अनुराग सिंह ठाकूर यांनी 29 ऑगस्ट, कधी 29 ऑगस्ट 2019 या रोजी नवी दिल्लीमध्ये फिट इंडिया मोबाईल ऍप्लिकेशन याचं लॉन्चिंग म्हणजे अनावरण केलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 87 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिवस पाळला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29 ऑगस्ट. लक्षात ठेवा मित्रांनो, दरवर्षी 29 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोध दिवस म्हणून पाळला जातो. पर्याय क्रमांक 2 29 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 88 आहे, ई गोपाला नावाचे एक डिजिटल मंच आहे जे डॅश यांच्यासाठी समर्पित केला आहे. पहा, ई गोपाला हे जे डिजिटल एक मंच आहे हे कोणासाठी समर्पित आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 दुग्ध उत्पादकाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाने म्हणजेच NDDB तर यांनी दुग्ध उत्पादकासाठी प्राण्यांचं आरोग्य, पोषण आणि जातीच्या विकासावर वास्तविक वेळेची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ई गोपाला हे जे आहे हे एक पोर्टल सुरू केलेलं आहे किंवा एक मंच त्यांना प्लॅटफॉर्म दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 दूध उत्पादक. प्रश्न क्रमांक 89, कोणत्या खेळाडूने 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक मध्ये पुरुषांच्या थाळीफेक खेळामध्ये रौप्य पदक जिंकलं आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 योगेश कटोनिया यांनी. तर पहा, भारताच्या योगेश कटोनिया याने 2020 टोकियो पॅराऑलिम्पिक यामध्ये पुरुषांच्या थाळीफेक म्हणजे F56 या खेळामध्ये एक रौप्य पदक जिंकलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 योगेश कटोनिया यांनी. प्रश्न क्रमांक 90 आहे, कोणत्या अंतराळ संस्थेने 29 ऑगस्ट 2021 रोजी मुंग्या, एवाकॅडो फळ यांत्रिक हात अंतराळामध्ये स्थानकाकडे पाठवली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तर स्पेसएक्स या कंपनी. लक्षात ठेवायचे, अमेरिकेची स्पेसएक्स जी कंपनी आहे या कंपनीने कधी 29 ऑगस्ट 2021 या रोजी मुंग्या, एवाकॅडो फळ आणि यांत्रिक हात हे जे आहे हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे पाठवलं आहे. पर्याय क्रमांक 1 स्पेसएक्स. प्रश्न क्रमांक 91 आहे, किती वर्ष पंतप्रधान जनधन योजना याला 28 ऑगस्ट 2021 मध्ये पूर्ण झाले आहेत? पहा, म्हणजे प्रश्न असा आहे 28 ऑगस्ट 2021 या दिवशी प्रधानमंत्री जनधन योजनेला किती वर्ष पूर्ण झाली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 तर 7 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. लक्षात ठेवायचं मित्रांनो, तर वित्तीय समावेशनाच्या माध्यमातून जे सर्वसमावेशक विकास साध्य करता येत असल्याने जो सरकारचा राष्ट्रीय स्तरावरील एक प्राधान्याचा विषय होता, तर याला अनुसरून भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2021 रोजी 7 वर्ष कंप्लीट म्हणजे पूर्ण झालेली आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 92 आहे, कोणत्या राज्यात सांबर हे खाऱ्या पाण्याचा तलाव आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 तर राजस्थान. लक्षात ठेवा, आरजे म्हणजे राजस्थान या राज्यामध्ये आहे सांबर नावाचं खाऱ्या पाण्याचं तलाव. लक्षात ठेवा मित्रांनो, तर सांबर तलाव हा जो आहे भारताच्या हद्दीत राजस्थानच्या जयपूर शहरापासून नैऋत्येला आणि अजमेर पासून पूर्वेला आहे आणि तो भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. या क्षेत्राला जवळपास पहा 1990 रामसर संकेत या अंतर्गत आंतरराष्ट्रीय महत्व असलेली पाणथळ भूमी क्षेत्र घोषित करण्यात आलेला आहे. राजस्थानमध्ये आहे सांबर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी कोणते 26 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंमलात आणणारे भारतातील दुसरे राज्य ठरले आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मध्य प्रदेश राज्य. लक्षात ठेवायचे, लक्षात ठेवा 26 ऑगस्ट 2021 या रोजी मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण, पहा राष्ट्रीय शिक्षण धोरण म्हणजे NEP 2020 स्वीकारल्याची घोषणा केली आहे आणि यासहच मध्य प्रदेश हे कर्नाटक पाठोपाठचं राष्ट्रीय शिक्षण धोरण अंमलात आणणारं दुसरं राज्य आहे. पहिलं कोणतं आहे पहा, कर्नाटक हे जे राज्य आहे हे पहिलं राज्य आहे, मध्य प्रदेश हे जे आहे हे दुसरं राज्य आहे.
प्रश्न क्रमांक 94, खालीलपैकी कोणत्या घटकासाठी कर्मयोगी या नावाने डिजिटल शिक्षण सुविधा स्थापन करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नागरी सेवकांसाठी. मित्रांनो, भारत सरकारच्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाअंतर्गत कार्य करणारे जे सचिवालय प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थेत नागरी सेवकांसाठी कर्मयोगी या नावाने एक डिजिटल शिक्षण सुधारणा व्यवस्थापन करण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 4, नागरी सेवक. प्रश्न क्रमांक 95 आहे, कोणत्या राज्यामध्ये दीपोरबिल वन्यजीवन अभयारण्य आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तर आसाममध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, दीपोरबिल वन्यजीवन अभयारण्य जे आहे हे आसाम राज्यात आहे आणि त्याला लागून दीपोरबिल हे गोड्या पाण्याचं सरोवर देखील आहे, गोड्या पाण्याचा तलाव देखील आहे आणि तो राज्यातील एकमेव रामसर पाणथळ भूमी क्षेत्र आहे. पर्याय क्रमांक 1, दीपोरबिल वन्यजीवन अभयारण्य आसाममध्ये येतं. प्रश्न क्रमांक 96, कोणत्या संस्थेने ॲनिमल डिस्कव्हरीज 2020 या शीर्षकाचा एक अहवाल प्रकाशित केला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्था याद्वारे ॲनिमल डिस्कव्हरीज 2020 या नावाने एक अहवाल प्रकाशित केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 97, खालीलपैकी कोणते सागरी गस्त जहाज मालिकेतील 7वे आणि अंतिम जहाज हे भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ICGS विग्रह या नावाने. लक्षात ठेवायचे, सागरी गस्त जहाज म्हणजेच OPV या मालिकेतील कितवा आहे? 7वा आणि शेवटचं असलेलं ICGS विग्रह. लक्षात ठेवा, ICGS विग्रह हे जे आहे हे भारतीय तटरक्षक दलात म्हणजे ICG यामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि विशाखापट्टणम या ठिकाणी ते तैनात असणार आहे. आणि ही सागरी गस्त जहाज जे आहेत हे लार्सन अँड टुब्रो शिप बिल्डिंग लिमिटेड या कंपनीने देशात बनवली आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 98 आहे, कोणत्या क्रीडा मैदानाला नीरज चोप्रा क्रीडा मैदान हे नाव देण्यात आलेलं आहे? पहा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो हा देखील, कारण 2020 टोकियो ऑलिम्पिक जे झालं त्यामध्ये भारतासाठी एकमेव गोल्ड मेडल मिळवलं आहे नीरज चोप्रा यांनी. पहा, नीरज चोप्रा यांनी एकमेव गोल्ड मेडलिस्ट यावेळेस झालेले आहेत 2020च्या ऑलिम्पिकचे. आणि यांचा जो खेळ आहे तो आहे पहा भालाफेक. लक्षात ठेवा, भालाफेक त्यांचा खेळ आहे. तर त्यांच्या नावावरून क्रीडा मैदानाला एक नाव देण्यात आलेलं आहे. ते क्रीडा मैदान कोणतं आहे? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट क्रीडा मैदान पुण्यातलं. त्यांना त्या स्टेडियमला नीरज चोप्रा असं नाव देण्यात आलं आहे. पहा, नीरज चोप्रा क्रीडा मैदान असं नाव देण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 99, 26 ऑगस्ट 2021 रोजी भारत आणि जर्मनी या देशांच्या नौदलाच्या दरम्यान डॅशमध्ये संयुक्त सागरी सहकार्य सराव आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एडनची खाडी या ठिकाणी. लक्षात ठेवायचे, समुद्र चाचेगिरी विरोधी कारवायांसाठी एडनच्या खाडीमध्ये तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या म्हणजे INS त्रिकंद या जहाजाने 26 ऑगस्ट 2021 रोजी जर्मन नौदलासह सागरी सहकार्य सरावात सहभाग घेतला होता. पर्याय क्रमांक 2, एडनची खाडी या ठिकाणी. तर मित्रांनो, या व्हिडिओतील हा शेवटचा प्रश्न आहे, 100वा प्रश्न. 2021 या वर्षी मदर तेरेसा यांची डॅश जयंती आहे? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4, तर मदर तेरेसा यांची 2021 मध्ये जी जयंती झाली ती 111वी जयंती होती. लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 मध्ये झालेला आहे आणि त्या अल्बेनियन भारतीय रोमन कॅथलिक नन आहेत आणि त्या मशनरी देखील होत्या. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. 111वी त्यांची जयंती आहे. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण आपण 100 प्रश्नांचे करंट अफेअर्स घेतलेले आहेत. असेच आपल्याला या चॅनलवरती नेहमी पाहायला मिळणार आहेत. आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा आणि MPSC टुडे आपल्या या यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा. या चॅनलवरती आपल्याला MPSC बाबत सर्व काही घडामोडी, चालू घडामोडी तसेच MPSCचे जुने जे काही क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे विश्लेषण आपण या चॅनलवरती घेणार आहोत. तसेच मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओची जर PDF आपल्याला डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन देत आहे. आणि MPSC टुडे हे जे चॅनल आहे हे मराठी नोकरी याच चॅनलचे एक सब चॅनल आहे. त्यामुळे लवकर आपण याला देखील सबस्क्राईब करायचं आहे. चला तर भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.